नमस्कार. गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या व त्यासोबत सर्व लोकांचे आभार मानले. त्याचसोबत महाविकास आघाडीने देखील पत्रकार परिषद घेतली. परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये जे आहे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे सर्वच नेते, दिग्गज नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी सर्वांनी जे आहे मोठ्या प्रमाणात अनेक दिग्गज लोकांनी जे आभार मानले. परंतु त्या ठिकाणी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी देखील आभार मानत असताना त्यांनी सर्व जातींचे नावं घेतले, परंतु बौद्ध समाजाचा उल्लेख करायचा त्यांनी टाळला. ज्यावेळेस ते बोलत होते की आम्हाला हे जे यश मिळाले हे येथील असणाऱ्या सर्व हिंदू बांधव असतील किंवा मराठा असतील, त्यासोबत शीख असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी यश मिळाले अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. परंतु बौद्ध समाजाचं नाव घ्यायला त्यांनी टाळाटाळ केली. उद्धव ठाकरे यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन असेल किंवा इतर जाती असतील त्यांच्यापेक्षा जे आहे बौद्ध समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बौद्ध समाजाने जे त्यांना भरभरून मतदान केलं, परंतु त्यांनी ज्या बौद्ध समाजाला जणू काय लायकीच दाखविली असं करत त्यांनी ते नाव घ्यायचं टाळलं. तुम्हाला यावर काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. तर चला पाहूया उद्धव ठाकरे काय म्हणालेत. आणि जो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आम्हा लोकांच्या उमेदवारांना जनतेने फारच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जेवढ्या ज्या जागा इथून व्यक्ती होती तेवढं आमच्या स्पष्ट बहुमताच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण होईल. त्यामुळं त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतं. आदरणीय पवारसाहेब, माझ्या समवेत बसलेले महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बांधवांनो, भगिनींनो, आजच्या आपल्या भेटीचा हेतू जयंतरावांनी सांगितला आहे, पृथ्वीराजजींनी सांगितलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपाविरुद्ध कोणी लढू शकत नाही, हे अजिंक्य आहेत. तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे, तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने राखून दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत. त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत. इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला, मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे, त्याच्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत, हेमंत देसाई आहेत, प्रशांत कदम आहेत, अशोकराव वानखेडे आहेत, रवीश कुमार, हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली. त्याच्यामुळे जनतेला सुद्धा सत्य काय आहे हे कळत गेलं. आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती. आर्थिकदृष्ट्या असेल, यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा, ही विषम लढाई तर होतीच, पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे, ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे. आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाही आहे, ही लढाई सुरू झालेली आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील, त्याच्यानंतरसुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील. मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होतं ते आता NDA सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती. तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो. आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा, त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. हिंदी में बाद में जयंतराव बात करेंगे. काँग्रेस पक्ष लढेल, दोन्ही बाजूला काँग्रेस पक्षांची नेते आहेत, परंतु प्रदेश
जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे आणि येणारी विधानसभासुद्धा जे लोक आमच्यासोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्षसुद्धा आणि सामाजिक संघटनासुद्धा यांच्या त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत. त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे. नाही, आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत, पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची, पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेलं आहे. नाही, वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही. मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? नाही, ते मी फक्त मिठाचं बोललोय. मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं. आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्या बंदी पुढे करणार आहेत का? काय, मला परत प्लीज. बरं ठीक आहे, यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर 140 कोटीपैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळालेत आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे, ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे. मला वाटतं बाकीच्यांना जरा विचार. मंथन बीजेपी मंथन कर रही है कि हम चुनाव हारे नहीं हैं, हम कहीं न कहीं नैरेटिव के कारण चुनाव हार रहे हैं और हमारे खिलाफ एक गलत नैरेटिव तैयार किया जाए. मतलब क्या? कि उनका कहना है कि 405 का जो नारा था संविधान बदलने का, वो गलत नैरेटिव. तो फिर दिया क्यों था? और आप ही के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना है. फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करने की कोशिश की थी, मंगलसूत्र तुमचं चोरणार, वो क्या असलियत थी? अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए, वो नैरेटिव का क्या हो गया? वो 15 लाख रुपए लाने वाले जो 2014 से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे. मोदी गारंटी का क्या हो गया? आपके घर से आपकी तोंटी वो निकाल कर लेके जाएंगे, क्या ये संभव है? 20 कनेक्शन काट दिया जाएगा, क्या ये संभव है? तो ये झूठ नहीं था. हाँ, एक मिनिट जरा मराठी. मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण आहे? एम म्हणजे मराठी आलंच ना, एम मध्ये मराठी नाहीत, एम फॅक्टर. आणि मी तुम्हाला सांगतो, यावेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. त्याच्यात माझे मराठी तर आहेतच,
हिंदूसुद्धा आहेतच, मुस्लिमसुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व. आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल. महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार. त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल. त्यांच्याकडे कोण असणार पहिला ठरवा ना. त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे. कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते वसली 3 गावं 2 काय एक वसेची ना. आता हालत त्यांची तशीच आहे. तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये. अरे मला बाकी जरा बाकी पवार साहेब त्यांना नेमकं एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या संबंधीची कारणं अनेक आहेत, पण ते आम्ही आता बोलू इच्छित नाही. जे काय स्टेटमेंट त्यांनी केलं इतक्या जुन्या काळाचं ते काढून आताची कारवाई केली जाते ती अगदी पूर्णपणानं सत्तेचा गैरवापर आहे. आणखीन एक गोष्ट अशीच या ठिकाणी झाली की काही लोकांच्या तेल तुंबले आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केलेल्या होत्या, त्यातल्या काही लोकांना कोर्टाने जामीन दिला, पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय आधीच तुरुंगामध्ये आहेत. याचा अर्थ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे.